काल मम्मीचा उपवास होता, म्हटलं या उपवासाला काहीतरी स्पेशल करूयात म्हणून एका मिक्सरच्या भांड्यात 20 ग्राम मखाने, 10 ग्रॅम बदाम, 20 ग्रॅम काजू आणि चिमूटभर केसर घेतलं. मिक्सरला छान पावडर करून घेतली. नंतर एका भांड्यात अर्धा लिटर दूध आणि त्यामध्ये ही केलेली पावडर जी आहे ती सगळी मिक्स करून घेतली. गॅस चालू केला आणि सगळं मिश्रण शिजवून घेतलं. जसं जसं तुम्ही शिजवाल तर मिश्रण घट्ट घट्ट होत जाईल. गुठळ्या होत असतील तर त्या फोडून घ्या. नंतर एकदा मिश्रण छान शिजलं की त्यामध्ये साखर ॲड केली. मी इथे 50 ग्रॅम ॲड केली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा स्किप करून खजूर पण घालू शकता. नंतर मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि त्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आहेत. फ्रूट्समध्ये इथे मी ॲपल घेतलं आहे. आता फ्रूट्स ॲड करताना एक लक्षात घ्या, बारीक बारीक पीस करायचे आहेत. नंतर केळं घेतलं आहे बारीक पीस यासाठी, कारण की जेव्हा तुम्ही एक चमचा घ्याल त्यावेळेस सगळे फ्रूट्स एका चमच्यात यावे आणि एक मिक्स फ्रूटचा फ्लेवर तोंडात यावा. थोडे द्राक्ष ॲड केलेत, थोडं चिक्कू ॲड केलं आहे. नंतर जरासं फ्लेवरिंगसाठी मी ह्याच्यात इलायची पावडर ॲड केली. सगळे फ्रूट्स आणि कस्टर्ड बेस जो आहे तो छान मिक्स करून घेतला. जबरदस्त लागतं आहे, टोटली नॅचरल आहे. ह्याच्यात कोणताच आर्टिफिशियल फ्लेवर कलर काहीच नाही आहे आणि मेन म्हणजे उपवासाला देखील खाऊ शकता तुम्ही. तर नक्की हे ट्राय करा आणि कसं लागलं ते कमेंट्समध्ये सांगा. चलो बाय, एन्जॉय टिल देन.